अभ्यास 28वा. या पाठामध्ये आपण सगळ्यात पहिली कॉन्सेप्ट शिकणार आहोत. त्याला निजंत प्रत्यय असं म्हणतात. निजंत किंवा खरं तर तो निच. ठीक आहे, निच, अनिच प्रत्यय. ठीक आहे. आणि जसं अकारांत अ आहे ज्याच्या अंती तो अकारांत. इकारांत ई आहे ज्याच्या अंती मग निच प्रत्यय आहे ज्याच्या अंती तो निचंत. हो. मग सर तुम्ही निजंत का म्हटले? तुम्ही तर निचंत म्हणायला पाहिजे. मग आपण एक नियम पाहिलेला आहे, जर कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन जर आला तर कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर होतं, तिसरं अक्षर होतं. मग च च्या वर्गातील तिसरं लेटर कुठलं आहे? च, छ, ज. ज. म्हणून त्याला आपण निजंत म्हणतो. खरं तर तो काय आहे? णिच प्रत्यय आहे. मग जे हे नीच प्रत्यय ज्याच्या शेवटी लागतात त्याला आपण काय म्हणतो? निजंत. खरं तर निचंत, जंत. पण त्या च चा ज कसा होतो? या संधीचं नाव काय होतं? लिहितो, लक्षात ठेवा, जस्त्व. जस्त्व. जस्त्व संधी, ज्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर होतं. जस्त्व संधी. ठीक आहे. याला अ, आता बघा, समजून घेऊया पुढे. निजंत प्रत्यय मग हा वापरतात कधी? त्याचा आता आपण स पाहूया. बघा, एक असतं मी लिहितो, स्वतः लिहितो. जसं उदाहरणार्थ शिष्य. बघा, शिष्य लिखती. मराठीत पाहूया आपण. शिष्य लिहितो. बरोबर? सोपं हम्म. वाक्य हो. आहे. शिष्य लिहितो. हो. पण ज्यावेळी शिष्य स्वतः लिहित नाही, गुरु त्याच्याकडून लिहून घेतात, हे दुसऱ्याकडून करून घेणं जे आहे त्या अर्थामध्ये निजंत प्रत्यय होत असतो. पुन्हा बोलतो, ऐका व्यवस्थित. अजून एक दोन उदाहरणं सांगणार आहे, क्लिअर होऊन जाईल. निजंत प्रत्यय त्याला म्हणतात ज्यावेळी कर्ता दुसऱ्याकडून एखादी गोष्ट करून घेतो. स्वतः काही करत नाही तो, दुसऱ्याकडून तो करून घेतो. तिथे निजंत प्रत्यय होतो. त्याची रूपं कशी बनतात ते आपण पाहणार आहोत. पहिलं कॉन्सेप्ट लक्षात घ्या. बघा, माता गुरुहू. गुरु, बघा, शिष्याद्वारे लिहून, काय ना, लिहून घेतात. माता गुरु स्वतः लिहितायत का? नाही. नाही. बर, शिष्य तरी स्वतः लिहितोय का? खरं सांगायचं म्हणजे जर गुरु निघून गेले तर शिष्य लिहिणार नाहीये. लिहिणार नाही. मग या ठिकाणी दोन करते. एवढं कळतंय तुम्हाला? हो. आता या वाक्याकडे आपण येऊया का? अजून एक उदाहरण पाहूया. ठीक आहे. अ बघा, नोकर, आपण त्याला म्हणूया सेवक. सेवक काम करतो, है का नाही? करतोय, तो स्वतः काम करतोय. आणि मालक सेवकाद्वारे काम कर. करवून घेतो. घेतो. म्हणजे आता इथे सेव सेव करून घेतो. एका ठिकाणी स्वतः, एका ठिकाणी दुसऱ्याकडून करून घेतो. करो. हम्म. एवढंच क्लिअर आहे. मग आता बघा, आपण पहिलं वाक्य घेऊया. ठीक आहे. गुरु शिष्याद्वारे लिहून घेतात. हम्म. मग या अशा प्रकारच्या धातूंना ज्या ठिकाणी निजंत प्रत्यय होतात किंवा
एखादं काम करून घेतात त्याला काय म्हणतात? प्रेरणार्थक धातू. असं त्याला फक्त नाव दिलेलं आहे आपल्याला समजायला यावं म्हणून. त्याचं काय असं नाव नाही, हे प्रेरणार्थक धातू आहेत. म्हणजे प्रेरणा देतात, करून घेतात. ठीक आहे. जसं मी भजन करतो, म्हणजे काय, मी स्वतः जातो, टाळ घेतो, पकवास लावतो आणि भजन करतो. आणि जे सप्त्याचे मंडळी असतात, कमिटी, ते काय करतात? ते भजन करतात का? ते भजन नाही. सप्ताह करून घेतात. मग प्रेरणार्थक धातू त्याला असं आपण म्हणतो. मग आता या गुरु आणि शिष्य आहे ना, या ठिकाणी खरं तर दोन करतील. बरोबर ना? हो सर. एक आहे तो प्रेरणा गुरु करतात. देणारा. हम्म. हम्म. ओके. प्रेरणा देणारा, आता मला त्याचा शब्द आठवत नाहीये बरं का एकदम परफेक्ट. आणि एक आहे प्रेरित, म्हणजे जो झालेला आहे, ज्याला प्रेरणा मिळालेली आहे तो. मग एक प्रेरणा देणारा, एक प्रेरित, असे दोन कर्ते झाले का आता? हो हो. हो. बघा, हम्म. प्रेरणा देणारा, आणि प्रेरित. प्रेरणा देणारा, प्रेरयिता. प्रेरयिता म्हणूया आपण त्याला. का मी प्रेरयिता का म्हटलं? कारण की तुम्ही ते बघितलेलं आहे. गंतृ, जाणारा, गंता. पठितृ, अध्येतृ, अध्ययन करणारा. जसं प्रेरयिता, प्रेरणा देणारा, प्रेरणा करणारा. मग हा झाला प्रेरयित करता. आणि त्याला आपण दुसऱ्याला म्हणूया प्रेरित करता. बघा, थोडेसे नवीन शब्द आहेत पण सोपं आहे. इथपर्यंत क्लिअर? हो. हो. मग आता हा जो प्रेरणा करणारा असतो ना, त्याची होत असते प्रथमा विभक्ती. खाली लिहितो इथं. आणि जो प्रेरित करता असतो त्याची होत असते तृतीया. प्रेरयिता, जो प्रेरणा देणारा आहे, त्याची हम्म. प्रथमा. कारण की आता दोन्ही हम्म. करतेत, पण दोघांना प्रथमा देऊ शकत नाही आपण. हम्म. कारण की एक डायरेक्ट, ऐका आता, एक डायरेक्ट करता आहे आणि एक इनडायरेक्ट करता आहे. हम्म. त्याला हो. संस्कृतमध्ये काय म्हटलं? प्रेरयिता आणि प्रेरित. इथपर्यंत क्लिअर आहे. हो. मग आम्हाला हे कळालं. मग आता आम्हाला पुढचे तुम्ही नियम सांगा. दोनच छोटे छोटे नियम आहेत. आता कर्त्याची कुठली करायची आणि प्रेरितची कुठली करायची हे कळालं आपल्याला. हो. हो. हा. मग आता प्रश्न काय राहिला? प्रश्न राहिला क्रियापदाचा. कारण की आता आम्हाला क्रियापद लिहावं लागणार. बघा, क्रियापदाचा प्रश्न त्यांनी अतिशय सोपा सांगितलेला आहे. बघा. हम्म. जर धातूच्या शेवटी जर ई, ई, ई किंवा उ, उ, हेच कायम नियम राहणार आहेत बरं का, वेगळे काय लय नियम बदलणार नाहीत. उ, उ किंवा रू आणि दीर्घ रू, हे जर असतील तर यांची काय होते? वृद्धी होते. सोपा नियम बघा. धातूच्या शेवटी जर ई, ई असेल, उ, उ असेल, रू असेल, तर त्यांची काय होते? वृद्धी होते. बर. आणि एकदा वृद्धी झाल्यानंतर अयाधी संधी सुद्धा होते. वृद्धी होते आणि वृद्धी झाल्यानंतर अयाधी संधी होते. हं. होतेच असं नाही, होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. बर. उदाहरण क्रूचं घेऊया आपण. बघा, वृद्धी तुमच्या लक्षात आहे का? तरी पण एकदा आपण बघून घेऊया. वृद्धी काय असते? ई ची वृद्धी. बोला.
ई, दीर्घ ई. आई. ओके. ऐ. वृद्धी ते दीर्घ झालं. ई ई हम्म. ईचं दीर्घ ई. पण आई ही वृद्धी आहे. ठीक आहे. हे एकदा तुम्हाला एक छोटंसं टेबल तयार करून द्यायला पाहिजे. ई. ऊ ची वृद्धी आता तुम्हाला कळेल. ची वृद्धी आऊ. औ. आणि ची वृद्धी आर. आर. और. लागलीच गुण, पण गुण नंतर करूया. चला, जेव्हा गुण करायचा तेव्हा. मग आता या ठिकाणी क्रू जर धातू असेल, नी बघा, क्रू धातू आहे. मग काय सांगितलं? धातूच्या शेवटी ई ई उ उ रू यांची काय होते? वृद्धी होते. हम्म. मग क्रूची वृद्धी, ऊ आला ना. रूची वृद्धी, तो रू आहे. आर. हा सॉरी. लिहू आर का? आला. कळेल ना? हम्म. हा. कार. कळतंय का? इथपर्यंत सोपं आहे. हम्म. बर. हम्म. मग ते असं म्हणतात, ही धातूची वृद्धी वगैरे तुम्ही करता, छान. पण एकदा का वृद्धी झाल्यानंतर जसे आपण दशमगणातले धातू चालवतो, दशमगणातल्या धातूला आपण काय करतो? अय नावाचं विकरण लावतो. हम्म. चुर चोरयती, ती. भक्ष्य भक्षयती, गण गणयती, अय विकरण लावतो. तसंच प्रेरणार्थक जे धातू आहेत, त्या प्रेरणार्थक धातूंना काय करायचे? अय विकरण लावायचे. आणि मग ते होईल कारयती. अजून भरपूर नियम आहेत, त्यांनी शॉर्ट मध्ये आपल्याला एवढं सांगितलेलं आहे. कृ कारयती, करवून घेणे. ठीक आहे. धातूच्या शेवटी ई उ रू आला तर त्यांची वृद्धी होते आणि नंतर अयाधी संधी सुद्धा होते. एक उदाहरण आपण पाहिलं. बघा. नंतर शेवटचा नियम सांगतात. उपधा. आता नवीन नवीन सगळे शब्द आहेत, आपण त्याला सोपं करूया. उपांत्य स्वर. अंत्य म्हणजे, बोला. अंत्य म्हणजे, ते शेवटचा. म्हणजे शेवटचा. शेवट. उपांत्य. त्याच्या अगोदरचा, हा. शेवटच्या त्याच्या अगोदर. हा, मग उपांत्य जर आ असेल तर त्याला आ होऊन जाईल. खरं तर अ ची अ आणि आ होऊन जाईल. पुढे सांगतात, जर ई उ रू आला, ई उ आणि रू, मग आता रस्व दीर्घ रस्वच. हे ई उ रू आला तर त्यांचा गुण होतो. उपांत्य स्वर गुण होतो, एवढं लिहितो. बघा, सोपं आहे, एवढं अवघड नाही. पहिल्यांदा तुम्ही बघताय. ईचा गुण काय होतो? ए. ए. उचा गुण ओ. ओ. रूचा गुण अर. आणि वृद्धी बघा ह्याच्या पुढचा. बघा, ईचा गुण ए, वृद्धी आई. सोपं आहे. ऊचा गुण ओ, वृद्धी औ. वृद्धी म्हणजे आऊ. वाढ व थोडक्यात. आणि वाढ. अर आर. आर. मग आता एक धातू आपण पाहूया. समजा लिख नावाचा धातू आहे, लिख. मग आता या ठिकाणी अंत्यस्वर आहे का हो? अंत्यस्वर नाहीये. कारण की होय ना. अंत्य व्यंजन आहे ख, होय. पण उपांत्य स्वर आहे. हो. हम्म. उपांत्य स्वर हा रस्व आहे का दीर्घ आहे? रस्व आहे, रस्व. हा, रस्व. मग जर रस्व असेल उपांत्य स्वर, बघा ई उ रू, इथं पाहिजे लिहितो उपांत्य रस्व स्वर, त्याचा गुण होतो. मग ईचा गुण काय होतो? य. ए. ए ए. सॉरी. हा. ए. आणि त्याला लागणार काय? दशमगणातला अय ओय. आणि ती. मग पूर्ण काय होणार? लेखयती. लेखयती. लेख. आता 2 वाक्य लिहितो. आपल्याला हम्म. बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली आहे. ह्याच्यावरती अजून प्रकाश पुढच्या ह्याच्यामध्ये टाकूया. आता बघा, मी वरती जे आपण वाक्य लिहिले त्यालाच एकदा परत लिहितो. शिष्य धडा पाठ
लिहितो. बरोबर? अगदी सोपं वाक्य आहे. मग शिष्यः पाठं लिखति. लिखती. नो डाऊट तो स्वतः येस लिहित सर. आहे. हा. आणि गुरु शिष्याच्या द्वारा काय करतात? लिहून लिहून घेतात. घेतात. पाठ लिहून घेतात. स्वतः नाही लिहित, शिष्याच्या द्वारे लिहून घेतात. बघा, आपण इथं पाठ टाकूया. कर्म नव्हतं टाकलं मी. पाठ लिहून घेतात. बघा आता याच्यामध्ये प्रेरयिता कोण आहे? म्हणजे प्रेरणा गुरु. देणारा गुरु आहे. मग जो देणारा असतो गुरु. त्याची बघा, प्रथम. तृतीया ना? प्रथमा. प्रेरयिता प्रथम. प्रथमा आणि प्रेरित तृतीया. तृतीय. तृतीय. बर, मग प्रेरणा देणारा गुरु आहे. प्रेरित झालेला कोण आहे? शिष्य. शिष्य. मग त्याची कुठली विभक्ती? तृतीय. शिष्येन. शिष्येण. कर्माची द्वितीया पाठम. कर्म कर्म द्वितीया. मग आता लिखती नाही येणार, कारण की प्रेरणार्थक धातू आहे. लिखती नाही येणार कारण की निजंत प्रत्यय आहे. मग लिख हा जो मूळ धातू आहे त्याच्यामध्ये ऱ्हस्व ई आहे. मग त्याचं काय होणार? ऱ्हस्व ईचं ले. आणि अय नावाचा विकरण आणि ती. ती. दशम गणातलं निजंतला सुद्धा काय अय विकरण लागतं, ते होतं लेखयती. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, असतो मा सद्गमय ज्योत मृत्योर्मा अमृतम गमय. है ना? असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. हे गमय काय? निजंत प्रत्यय. पण आता तुम्ही म्हणाले किती खोल आहे. निजंतामध्ये प्रार्थना लोटलकार. आय, 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 आय. ठीक आहे. निजंत. जसं आपण पठतू पठताम पठंतू. पठ म्हणजे अभ्यास कर, तू अभ्यास कर. तसं गमयती गमयतू गमयताम गमयंतू गमय. असतो मा सद्गमय म्हणजे मी असताकडून, म्हणजे मला असताकडून सताकडे सत्याकडे नेणारा तू आहेस, मी नाही जाणारा. निजंत तू मला ने, माझ्याकडून करून घे. असं असू द्या. पाठम लेखिष्यती. ठीक आहे. ठीक आहे, एवढंच कॉन्सेप्ट पहिलं लक्षात घ्या. ह्याचे उदाहरणं अजून भरपूर येणार आहेत. पुन्हा एकदा ह्याला थोडासा स्पर्श करेन पुढच्या क्लासमध्ये. तर आपण पाहिलं निजंत प्रत्यय ज्यावेळी स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो त्यावेळी वापरला जातो. याच्यामध्ये दोन कर्ते असतात. आपण आपल्याला समजण्यासाठी म्हटलेलं आहे, एक प्रेरणा देणारा, एक ज्याला प्रेरणा मिळालेली आहे तो. मग त्याला आपण नावं दिली प्रेरयिता, प्रेरित. मग जो प्रेरणा देणारा असतो करता त्याची प्रथमा, जो प्रेरित झालेला असतो त्याची तृतीया. आणि क्रियापद लिहित असताना आपण म्हटलं, जसं आपण दशमगणाचा धातू लिहितो गणयती, त्याला आपण अयविकरण लावतो. तसं हे जेवढे काही निजंत किंवा प्रेरणार्थक धातू प्रत्यय बनणार असतील सगळ्यांना काय येणार? अय येणार. म्हणून आपल्या शिकवताना गुरुजी असं सांगतात की प्रेरणार्थक धातू दशमगणासारखे चालतील. म्हणजेच काय? अयविकरण लागेल. मग अयविकरण लागेल असं म्हणा किंवा दशमगणासारखे चालतील असं म्हणा, सगळं एकच आहे. मग हे जे धातू आहेत हे यांना अयविकरण लागेल म्हणजेच हे दशमगणासारखे चालतील. मग दशमगणाचे आम्हाला माहिती नाही, एक लक्षात ठेवा, चोरयती. कारण की त्या गणाचंच नाव काय आहे? चुरादिगण. चुरादिगण म्हणजे ज्या गणाच्या आधी चूर धातू आहे त्याला चुरादिगण असं म्हणतात. तसं मग लिख लेखयती. मग जर धातूच्या शेवटी जर हे स्वर असतील शेवटी,
तर वृद्धी. धातूच्या उपांत्य ठिकाणी म्हणजे शेवटच्याच्या आधी जर ई उ रू हे ऱ्हस्व असतील तर गुण. मग ई गुण ए, उ गुण ओ, रू गुण अर. आणि वृद्धी त्याच्या पुढे जाते, गुणाच्या पुढे जाते वृद्धी. ई ई वृद्धी ऐ, उ उ वृद्धी औ, रू वृद्धी आर. मग ह्याचे अजून काही वाक्य येणार आहेत आणि काही एक नियम आहे, तेवढा पाहून आपण पुढे जाऊया. वेगवेगळे धातू आता येणार आहेत. त्यांनी सोपे सोपे धातू थांबवलेत थोड्या वेळासाठी. अवघड अवघड धातू आपल्या पुढे आणतायत. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शांती 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 ही.